हॅलो किड्स, आज आपण हिस्ट्रीतला पुढचा चॅप्टर घेतोय, इरा ऑफ रिजनल एम्पायर. इमर्जन्स ऑफ न्यू स्टेट्स. द अर्ली medieval period witnessed the emergence of a number of large states in North, South, Deccan and the East India. The state came into existence with an intention of territorial expansion and the desire to build an empire. अर्ली मिडिएबल पिरियडमध्ये काय झालं, नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, ईस्ट, वेस्ट या सगळ्या ठिकाणी काय झालं, रिजनल एम्पायर हे तयार झाले. त्याचं मेन रिझन काय होतं, तर प्रत्येक राजाला असं वाटत होतं की त्याचे टेरिटोरियल एक्सपान्शन व्हावं आणि स्वतःचं असं खूप मोठं एम्पायर बिल्ड व्हावं. Indian feudalism was the defining feature behind the emergence of this regional kingdom that resulted in the rise of land grants. Feudalism हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर होतं या इमर्जन्स ऑफ रिजनल किंगडममध्ये आणि त्याचा रिझल्ट असा झाला की लँडच्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ग्रँट्स दिल्या गेल्या. Chiefs were powerful in the society and they controlled a large area of land with their military forces. आणि हे जे चीफ होते ते काय झाले, सोसायटीमध्ये पॉवरफुल होते आणि त्यांच्या ताब्यामध्ये खूप मोठ्या लँड होत्या आणि त्यांची आता कंट्रोल करायला त्यांच्याकडे मिलिटरी फोर्सेस सुद्धा होते. द किंग वॉज वन ऑफ द पॉवरफुल फ्युडियल चीफ हू प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द गव्हर्नमेंट. आणि राजा जो होता तो सगळ्यात पॉवरफुल फ्युडल चीफ होता आणि त्याचा रोल ह्या गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठा होता. द डिझायर टू बिल्ड अ मायटी एम्पायर, दीज पॉवरफुल चीफ fought constantly with each other that caused the state of social anarchy. आणि हे काय झालं, ह्या ज्या मोठ्या मोठ्या एम्पायर होत्या त्या सतत एकमेकांमध्ये त्यांची भांडणं सुरू असल्यामुळे, कशासाठी तर पॉवरफुल होण्यासाठी, त्यामुळं काय झालं, सोसायटीमध्ये एक सोशल अनार्की निर्माण झाली, म्हणजे अराजकता निर्माण झाली. To control the situation, the king asked the chiefs to take the oath of loyalty to him as his vassals. मग ह्या सगळ्या परिस्थितीला कंट्रोल ठेवण्यासाठी राजाने काय केलं, या चीफ्सना सांगितलं की तुम्ही प्रामाणिकपणाची एक प्रतिज्ञा घ्या की तुम्ही ह्याचे किंगडमचे जागीरदार आहात. आणि त्या रिटर्नमध्ये काय केलं, राजाने त्यांना लँड दिल्या, ग्रँट केल्या. The chiefs in turn could not only appoint sub-chiefs as vassals but also allot a piece of land out of his fief to him. आणि या बदल्यात हे जे जागीरदार होते त्यांना त्यांचे छोटे छोटे चिप्स नेमायची पण परमिशन मिळाली आणि त्यांना लँड द्यायची पण परमिशन मिळाली. From 17th century onwards, there was a noticeable increase in the number of land grants made in different parts of the country by the king, the chiefs, the member of loyal families and heir feudatories. 17व्या शतकामध्ये काय झालं, एक नोटिसेबल चेंज असा झाला की ह्या ज्या ग्रँट दिल्या जायच्या लँडमध्ये त्यात प्रचंड वाढ झाली. हे कोण कोण देत होतं, राजा देत होता, हे चीफ देत होते, रॉयल फॅमिली मेंबर्समधले काही लोक ही लँड देत होती किंवा त्यांचे वंशज जे होते ते सुद्धा ही लँड देत होते. The practice of donating land was not restricted to the small lots but to the Brahmins, priests, Buddhist monks for religious purpose. आणि ह्यातल्या काही लँड्स होत्या त्या ब्राह्मण होते, ब्राह्मण प्रिस्ट होते, त्याच्यानंतर बुद्धिस्ट मॉन्क होते, त्यांना रिलिजियस पर्पजसाठी सुद्धा या छोट्या छोट्या लँड दिल्या जायच्या. As a result, this period gave rise to big landlords or leaders who came to be known as samantas or subordinates. आणि त्याचा हे रिझल्ट असा झाला की ह्या कालावधीमध्ये मोठे मोठे लँडलॉर्ड्स आणि लीडर्स तयार झाले आणि ते सामंत किंवा सबऑर्डिनेट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. These samants gained power and wealth and declare themselves Mahasamantas, Mahamandaleshwar, म्हणजे काय, द ग्रेट लॉर्ड ऑफ दॅट रिजन.
आणि हळूहळू ह्या सामंतांना जशी पॉवर आणि वेल्थ त्यांच्याकडे आली तसं तसं त्यांनी स्वतःला महासामंत किंवा महामंडलेश्वर म्हणजे त्या एरियाचा ग्रेट लॉर्ड असं स्वतःला डिक्लेअर केलं. They always took out the opportunity to free themselves from their overlords and establish their own kingdom. ती अशी नेहमी एक संधी शोधत होते की त्यांचा जो ओव्हरलॉर्ड म्हणजे त्यांच्यावरती जो जागीरदार होता त्याच्यापासून त्यांची सुटका व्हावी आणि स्वतःचं एक किंगडम तयार व्हावं. हिअर स्टार्ट्स द एरा ऑफ रिजनल एम्पायर. आणि इथूनच ह्या रिजनल एम्पायरचा एरा सुरुवात झाली. आता पहिले रिजनल एम्पायर कुठलं होतं ते बघूया. ते होतं राष्ट्रकुटाज. आता हे राष्ट्रकुटाज कोण होते? तर राष्ट्रकुटा डायनेस्टी रूल्ड पार्ट ऑफ साऊथ इंडिया फ्रॉम 8th to the 10th century CE. 8व्या ते 10व्या शतकामध्ये साऊथ इंडियामध्ये या राष्ट्रकुटा डायनेस्टीनी रूल केला. इथं मॅपमध्ये मी मुद्दाम ते दाखवले बघा. ॲट इट्स झेनिथ their kingdom included the modern state of Karnataka in its entirely along with parts of the current Indian states of Tamil Nadu, Andhra Pradesh, Telangana, Maharashtra and Gujarat. आताच्या कुठल्या कुठल्या एरियामध्ये हे होतं बघा राष्ट्रकुटा किंगडम. तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात आणि मॉडर्न स्टेटमध्ये कर्नाटका ह्याच्यामध्ये हा राष्ट्रकुटा डायनेस्टी होती. द राष्ट्रकुटाज वेअर सबऑर्डिनेट टू चालुक्याज ऑफ कर्नाटका. आता हे राष्ट्रकुटाज कोण होते? जसे एखाद्या राजाचे जागीरदार मगाशी चीफ्स म्हणलं तसे हे राष्ट्रकुटा हे चालुक्य राजाकडे त्याचे सबऑर्डिनेट होते. दंतीवर्मन वन किंवा ज्याला दंतीदुर्गा असं पण म्हणलं जातं हा राष्ट्रकुटाचा चीफ होता आणि ही ओव्हरथ्रो द रूल ऑफ चालुक्य किंग कीर्तिवर्मन. आणि ह्याने काय केलं? चालुक्य किंग जो होता कीर्तिवर्मन त्याला हरवलं आणि त्याचं राज्य आपल्या ताब्यात घेतलं. दंतीदुर्गा वॉज नॉट अ क्षत्रिय बाय बर्थ. पूर्वी काय होतं? क्षत्रिय जन्मानी असाल तरच त्याला राजा म्हणवलं जायचं. पण हा दंतीदुर्गा काय होता? क्षत्रिय नव्हता जन्मानी. इन ऑर्डर टू सीक अ सेपरेट कास्ट आयडेंटिटी फॉर हिमसेल्फ ॲज अ क्षत्रिय he performed a ritual known as हिरण्यगर्भा with the help of ब्राह्मणाज. तो क्षत्रिय नव्हता पण त्याला क्षत्रिय म्हणून घेण्यासाठी त्याने काय केलं? या ब्राह्मणांकडनं हिरण्यगर्भ नावाचा एक त्याने संस्कार रिच्युअल करून घेतला. राष्ट्रकुटा मीन्स ऑफिसर इन कमांड ऑफ टेरिटोरियल डिव्हिजन. राष्ट्रकुटा म्हणजे तरी कोण होते? हे त्या टेरिटोरियल डिव्हिजन जे काही त्या एरियाचे कमांडर इन चीफ होते. दे रूल्ड ओव्हर डेक्कन. त्यांनी डेक्कनमध्ये रूल केला. दे हॅड देअर कॅपिटल ॲट मन्यकेत और मालखेड नियर मॉडर्न सोलापूर, महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या जवळ मालखेड हे जे आहे तिथं त्यांनी काय केलं? त्यांची कॅपिटल तेव्हा त्याला मन्यकेत असं नाव होतं. द सक्सेसर ऑफ दंतीदुर्गा कृष्णा वन वॉज ग्रेट कॉन्करर. आता या दंतीदुर्गाचा सक्सेसर होता कृष्णा वन आणि तो एक ग्रेट कॉन्करर होता. कृष्णा वन इन्व्हाडेड द वेस्टर्न चालुक्य किंगडम, द वेस्टर्न गंगा किंगडम अँड ऑल्सो साऊदर्न पार्ट ऑफ कोंकण अँड बिकेम डॉमिनंट पॉवर इन डेक्कन. त्याने काय केलं? वेस्टर्न चालुक्य किंगडम आपल्या ताब्यात घेतलं, वेस्टर्न गंगा किंगडम, साऊदर्न पार्ट ऑफ कोकण आणि डेक्कनमध्ये तो एक पॉवरफुल डॉमिनंट पॉवर झाला. Govinda III was one of the most distinguished ruler among Rashtrakutas who was succeeded by his son Amoghavarsha I. गोविंदा III हा सुद्धा काय आहे? एक मोठा रूलर होऊन गेला आणि त्याला त्याचा मुलगा अमोघवर्ष I हा परत गादीवरती आला. अमोघवर्ष I रूल्ड फॉर ऑलमोस्ट 64 years. त्यांनी 64 वर्ष राज्य केलं. त्याच्या काळामध्ये बऱ्याच लढाया झाल्या, युद्ध झाली, बंड झाली, पण तो स्वभावाने अतिशय शांत होता. ही वॉज अ ग्रेट बिल्डर हू बिल्ड द कॅपिटल सिटी ऑफ मन्यकेत. आणि तो एक उत्कृष्ट बिल्डर पण होता आणि त्याने ही कॅपिटल सिटी मन्यकेतची आहे ती बांधली. द राष्ट्रकुटा रूलर्स
rules 200 years and left their mark in the political field but also in the field of administration, art and culture. म्हणजे राष्ट्रकूटाने जवळपास 200 वर्ष राज्य केलं आणि फक्त पॉलिटिकल फील्डमध्येच नाही पण ॲडमिनिस्ट्रेशन, आर्ट, कल्चर ह्याच्यामध्ये आपला एक मार्क त्यांनी निर्माण केला. हे झालं राष्ट्रकूटांविषयी. आता बघूया पालाज, पुढचं एम्पायर. द पाला एम्पायर वॉज एस्टॅब्लिश्ड बाय गोपाला इन ईस्टर्न इंडिया probably in 750 CE. He was not from a royal family. आता या पालाजविषयी बघायचं म्हणलं तर ईस्टर्न इंडियामध्ये ह्या गोपालाने हे पाला एम्पायर एस्टॅब्लिश केलं. जवळपास 750 CEच्या दरम्यान असेल. तो पण एका रॉयल फॅमिलीतला नव्हता. It was in the midst of prevailing anarchy that some notable men of the society selected him as the king to save the country. ही अनार्की म्हणजे अराजकता जशी जशी वाढत गेली तशी त्या सोसायटीतली काही नोटेबल मेन होते म्हणजे जे तर त्यांनी काय केलं, याला सांगितलं की तुला राज्य वाचवायचं असेल तर तुला आम्ही इथला राजा करतोय, म्हणून त्याला राजा सिलेक्ट केलं गेलं. Gopala unified Bengal and established his supremacy by annexing Magadha, Bihar. गोपालाने काय केलं, आपलं स्थान बेंगॉलमध्ये सगळं एकत्र केलं आणि मगधाला जोडून, आपल्या राज्याला जोडून त्यांनी काय केलं, आपली एक सुप्रीमसी तिथं स्थापन केली. धरमपाला, सक्सेसर ऑफ गोपाला, रेज द पाला किंगडम टू अ ग्रेट हाईट. आणि ह्या गोपालाचा सक्सेसर होता धरमपाला. त्याने सुद्धा काय केलं, ह्या पाला किंगडमला खूप उंचीवर नेऊन ठेवलं. कॉन्फ्लिक्ट ओव्हर द रिचेस ऑफ कनौज अँड द कंट्रोल नॉर्थ इंडिया वेर द रिझन्स फॉर द स्ट्रगल फॉर पॉवर बिटवीन पालाज, प्रतिहाराज अँड राष्ट्रकूटाज. 3 डायनेस्टीज होत्या ह्या, पालाज, प्रतिहाराज आणि राष्ट्रकूटात. ह्यांच्यात वाद निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण काय असेल तर कनौज हे होतं. सगळ्यात महत्त्वाचं, कनौज हे अत्यंत रिच होतं. आणि दुसरी गोष्ट काय होती, कनौजवर कंट्रोल आला असता तर ऑटोमॅटिक नॉर्थ इंडियावर पण कंट्रोल आला असता. बियॉन्ड कनौज, धरमपाला's टेरिटरीज included पंजाब, ईस्टर्न राजस्थान अँड नॉर्थ वेस्ट टेरिटरीज such as मालवा अँड बेरार. धरमपालाच्या टेरिटरीज अजून कुठल्या कुठल्या होत्या तर पंजाब, ईस्टर्न राजस्थान, नॉर्थ वेस्ट टेरिटरीज आणि त्याच्यामध्ये काय मालवा आणि बेरार पण होतं. देवपाला, धरमपाला सक्सेसर, एक्सटेंडेड इट्स किंगडम बाय कॉन्करिंग प्रागज्योतिषपूर म्हणजे आसाममध्ये आहे ते, पार्ट ऑफ ओरिसा अँड पार्ट ऑफ मॉडर्न नेपाल. आता या धरमपालाचा सक्सेसर होता देवपाला. त्याने काय केलं, आपलं किंगडम एक्सटेंड कुठंपर्यंत केलं तर प्रागज्योतिषपूर जे आसाममध्ये आहे, त्याच्यानंतर ओरिसाचा पार्ट आणि काही मॉडर्न नेपाळचा पार्ट इथंपर्यंत त्यांनी एक्सटेंड केलं. द पालाज रूल्ड ईस्टर्न इंडिया अबाउट 100 years. जवळपास 100 वर्ष ह्या पालाजने ईस्टर्न इंडियावरती रूल केला. ड्यू टू द डेथ ऑफ देवपाला, द वीकन सक्सेसर, द किंगडम वॉज डिसइंटिग्रेटेड. आणि ह्या देवपालाची डेथ आणि वीकन सक्सेसर असल्यामुळे हे किंगडम काय झालं, डिसइंटिग्रेट झालं. द ग्लोरी ऑफ पाला एम्पायर वॉज रिस्टोर्ड टू सम एक्सटेंट बाय महिपाला I. मदनपाला वॉज द लास्ट रूलर ऑफ पाला डायनेस्टी. ही ग्लोरी आहे पाला एम्पायरची, ती काही प्रमाणात महिपाला I रिस्टोर करायचा प्रयत्न केला आणि मदनपाला हा पाला डायनेस्टीचा शेवटचा रूलर होता. The Palas played a significant role in reviving culture and religious traditions. त्यांचं ह्या पाला सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काम काय असेल तर कल्चरल आणि रिजनल ट्रॅडिशन्स ह्या रिवायविंग करण्याचं काम त्यांनी केलं. ऑल्सो पाला रूलर वेअर ग्रेट पॅट्रॉन ऑफ बुद्धिस्ट लर्निंग अँड रिलिजन. बुद्धिस्ट लर्निंग आणि रिलिजन हे त्यांनी काय केलं होतं, त्याला ग्रेट पॅट्रॉन्स होते म्हणजे आपल्या ह्याच्यात तर त्यांनी राज्यामध्ये त्यांना परमिशन दिलेली होती. आता प्रतिहाराजकडे जाऊया. नागभट्टा I was the first significant king of the dynasty and because of its achievements
that included the defeat of Arabs who were trying to intrude into Rajasthan, Gujarat and Punjab. नागाभट्ट हा फर्स्ट सिग्निफिकंट किंग ऑफ द डायनास्टी हा या प्रतिहाराचा पहिला राजा होता आणि त्याची अचिव्हमेंट ही जास्त महत्त्वाची का मानली जाते कारण त्यांनी अरब्स जे राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये यायचा प्रयत्न करत होते त्यांना हरवलेलं होतं. ही वॉज सक्सेसेड बाय 2 वीक रूलर्स, ककुक्का, देवराजा. त्याचे दोन हे वीक रूलर्स होते त्याच्यानंतरचे. त्याच्यामध्ये होतं कोण? ककुक्का आणि देवराजा. वत्सराजा वॉज मोस्ट ॲम्बिशियस रूलर. हिज डिझायर टू कॉन्कर द होल ऑफ नॉर्थ इंडिया put him into conflict with the Palas. He suffered the defeat at the hands of Rashtrakuta rulers. वत्सराजा हा ॲम्बिशियस रूलर होता आणि त्याची एक इच्छा काय होती तर नॉर्थ इंडियावरती आपला सगळा कंट्रोल असायला हवा आणि यामध्ये त्याचे वाद पालाज डायनास्टीबरोबर सुरू होते आणि त्यामुळे काय झालं आणि त्याचे राष्ट्रकुटा डायनास्टीचे रूलर होते त्यांच्याकडनं त्याला पराभव पत्करावा लागला. Mihira Bhoja was powerful king. He built the empire and recovered Kannauj, the capital of Pratiharas, for 100 years. त्यांनी काय केलं? मिहिरा भोजा हा पॉवरफुल किंग होताच पण त्यांनी आपलं एम्पायर रिबिल्ड केलं आणि कनौजला परत आपल्या ताब्यात घेतलं जी 100 वर्ष या प्रतिहाराची कॅपिटल होती. महेंद्रपाला वन अनेक्स्ड मगधा अँड नॉर्थ बेंगाल टू हिज किंगडम. महेंद्रपालानी हे मगधा आणि नॉर्थ बेंगॉल आपल्या राज्याला जोडलं आणि प्रतिहाराज वेर ग्रेट पॅट्रॉन ऑफ लर्निंग अँड लिटरेचर. हे कशाचे पॅट्रॉन होते? लर्निंग आणि लिटरेचरचे. द गुर्जारा प्रतिहारा डायनेस्टी रूल्ड मच ऑफ नॉर्थ इंडिया फ्रॉम द अर्ली 9th टू द मिड 10th सेंचुरी. 9व्या पासून ते 10व्या शतकाच्या मध्यापर्यंत या गुर्जारा प्रतिहारा डायनेस्टींनी नॉर्थ इंडियावरती रूल केला. द रिपीटेड डिफीट्स ॲट द हँड्स ऑफ राष्ट्रकुटा किंग्स लेड द डाऊनफॉल ऑफ प्रतिहाराज. आणि पुन्हा पुन्हा ह्या राष्ट्रकुटा किंगकडनं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि इथेच हे प्रतिहाराज पूर्ण संपले. आता ट्रिपटाइट स्ट्रगल फॉर पॉवर हे म्हणजे काय बघूया. याच्यावर शॉर्ट नोट येते हा लिहायला. The death of Harshavardhana resulted the disintegration of his empire into several small kingdoms. हर्षवर्धन बघा याचा रेफरन्स मागच्या वर्षी आपल्याला गेलाय. त्याची डेथ झाली आणि त्याचा रिझल्ट काय झाला तर त्याचं एम्पायर होतं ते छोट्या छोट्या किंगडम्समध्ये काय झालं? विभागलं गेलं. Since Kannauj was the symbol of sovereignty, the center of political development in North India. पुन्हा पुन्हा कनौजचं नाव सारखं येते. कनौज काय होतं? तुमची सुप्रीमसी दाखवण्याचं एक सगळ्यात मोठा सिम्बॉल होता आणि पॉलिटिकल डेव्हलपमेंट नॉर्थ इंडियातल्या होत्या त्याचं ते सेंटर होतं. Kannauj, located in the central Gangetic Valley, was very important center for trade and commerce. गंगॅटिक व्हॅली, सेंटर गंगॅटिक व्हॅलीमध्ये हे कनौज असल्यामुळे ट्रेड आणि कॉमर्ससाठी महत्त्वाचं सेंटर होतं. Hence, obviously, all the dominant dynasties of the time fought for power and control this area. त्यामुळं जेवढ्या काही डॉमिनंट डायनेस्टीज होत्या त्या प्रत्येकांमध्ये ह्या कनौजवरती कशासाठी कनौज वरती पॉवर कंट्रोल ठेवायसाठी कनौजच्या एरियावरती सतत त्यांची भांडणं होती. द डॉमिनंट डायनेस्टीज ऑफ धिस टाइम वेअर गुर्जारा प्रतिहाराज, पालाज आणि राष्ट्रकुटाज. ही भांडणं व्हायची कुणामध्ये? कनौजवरती कंट्रोल ठेवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये 3 होते. एक होते गुर्जारा प्रतिहाराज, पालाज आणि राष्ट्रकुटाज. हिस्टोरियन्स ऑफन डिस्क्राईब दिस फाईट ॲज ट्रिपटाइट स्ट्रगल. ह्याला काय म्हटलं जातं? हिस्टोरियन्सनी जास्त कसं वर्णन केलंय? ट्रिपटाइट स्ट्रगल. कारण का? हे 3 जण ह्याच्यामध्ये होते. कंट्रोल ओव्हर कनौज वॉज ऑफ ग्रेट हेल्प टू इम्प्लाय द कंट्रोल ओव्हर द अप्पर गंगॅटिक व्हॅली अँड इट्स रिच सोर्सेस. आता हे कनौजवरती कंट्रोल ठेवणं काय इम्पॉर्टंट होतं तर अप्पर गंगॅटिक व्हॅली आणि त्याचे रिच रिसोर्सेस होते त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं हे खूप सोपं जात होतं. The constant struggle weakened the 3 dynasties and led to their ultimate decline.
आणि सतत ह्या तिघांच्या या कनौजसाठीच्या भांडणामुळे ह्यानंतर तिन्ही डायनॅस्टीजचं काय झाल्या, डिक्लाइन झाल्या. आता या कारणं काय काय होती बघूया या ट्रिपटाइट स्ट्रगलची. कनौज वॉज द सिम्बॉल ऑफ प्रेस्टीज अँड पॉवर. अर्ली मिडिएबल पिरियडमध्ये काय प्रेस्टीज आणि पॉवरचं काय सिम्बॉल होतं, कनौज. कंट्रोल ऑफ कनौज ऑल्सो इम्प्लाइड कंट्रोल ऑफ सेंट्रल गंगॅटिक व्हॅली which had plenty of resources and thus it was both strategically and commercially important. ही जी सेंट्रल गंगॅटिक व्हॅली होती त्याच्यामध्ये प्रचंड रिसोर्सेस होते आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॅटेजिकली आणि कमर्शियली ती अत्यंत महत्त्वाची होती. दिस सेंटर वॉज द बेस्ट फॉर ट्रेड अँड कॉमर्स. परत ट्रेड आणि कॉमर्ससाठी महत्त्वाचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इट वॉज कनेक्टेड टू सिल्क रूट. सिल्क रूट गेलाय आपल्याला मागच्या वर्षी, या सिल्क रूटला हे कनेक्टेड होतं. डिझायर टू लूट थ्रू वॉर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, हे लोकांची युद्ध करून इथं लूट पण होत होती, हे त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता. आता ह्याच्यानंतर अजून एक किंगडम आहे ते म्हणजे राजपूत्स. द राजपूत्स डॉमिनेटेड द हिस्ट्री ऑफ नॉर्थ इंडिया फ्रॉम 8th to 12th century. आणि हे राजपूत होते ते डॉमिनंट पॉवर नॉर्थ इंडियामध्ये 8व्या ते 12व्या शतकापर्यंत होते. दे ऑलवेज इन्सिस्टेड दॅट दे वेअर ऑफ क्षत्रिय कास्ट अँड दे वेअर डिवायडेड इन टू क्लॅन्स. ते नेहमी असं सांगत जायचे की हे क्षत्रिय कास्टचे आहेत आणि ते 2 क्लेन्समध्ये डिवाइड झालेले आहेत. द राजपूत किंग्स बिलॉंग टू ऑर्डर्ड फॅमिली विच कनेक्टेड देम विथ आयदर द सन फॅमिली, ज्याला सूर्यवंशी, आणि मून फॅमिली म्हणजे चंद्रवंशी, हे पूर्वीच्या राजांमध्ये होते. हे 2 क्लेनमध्ये डिव्हाइड झाले. हाऊएव्हर देअर वेअर 4 क्लॅन्स हू क्लेम दॅट दे हॅड नॉट डिसेंडेड फ्रॉम आयदर ऑफ दिस 2 फॅमिलीज बट रादर फ्रॉम द फायर फॅमिली. काही अशा ज्या क्लेन होत्या ते काय म्हणल्या की ह्या 2 फॅमिलीशी यांचे संबंध नाही आहे, तर ते अग्निकुल म्हणजे फायर फॅमिलीशी निगडीत आहेत. आता या राजपूतमधल्या पृथ्वीराज चौहान विषयी बघूया. One Rajput clan left its mark is चहामना rulers or चौहान्स. या राजपूत क्लेनमधले सगळ्यात महत्त्वाचं मार्क कोणी ठेवला असेल तर चहामना रूलर्स किंवा ह्या चौहान्स. दे वेअर वॅसल्स ऑफ गुर्जारा प्रतिहाराज. आणि ते काय होते, वॅसल्स म्हणजे जहागीरदार होते गुर्जारा प्रतिहाराचे. पृथ्वीराज चौहान द फेमस रूलर ऑफ अजमेर वॉज ऑल्सो नोन ॲज राय पिथोरा. आता या पृथ्वीराज चौहान याच फॅमिलीमध्ये होता आणि तो अजमेरचा फेमस रूलर होता आणि त्याला राय पिथोरा असं पण म्हणायचे. ही फॉट अगेन्स्ट महम्मद घोरी बट वॉज डिफिटेड इन द सेकंड बॅटल ऑफ टेरेन. त्यांनी महम्मद घोरी बरोबर युद्ध केलं आणि त्याच्यात दुसरी जे युद्ध झालं सेकंड बॅटल ऑफ टेरेन त्याच्यामध्ये त्याचा पराभव झाला. आता चोलाज विषयी बघूया. द चोलाज बिकम प्रॉमिनंट इन द 9th century. हे कधी प्रॉमिनंट झाले, 9व्या शतकामध्ये. द एम्पायर इन्क्लुडेड द लार्ज पोर्शन ऑफ साऊथ इंडिया. आणि त्यांनी सगळं काय हे जे एम्पायर होतं त्यांनी साऊथ इंडियाचा लार्ज पोर्शन कव्हर केला होता. दे एक्सटेंडेड देअर डॉमिनियन्स टू श्रीलंका अँड मालदीव्स. इथं बघा मॅपमध्ये मी दाखवलं आहे त्याच्यामध्ये श्रीलंका आणि मालदीव्सवरती पण त्यांचा डॉमिनन्स होता. विजयालया द फाउंडर ऑफ चोला एम्पायर वॉज अ पल्लवा फिडोटरी इन द मिडल ऑफ द 9th century CE. बघा ह्या एम्पायर कशा तयार झाल्या तुम्हाला दिसले असतील. एका राजाचे जे चीफ्स होते किंवा फ्युडल्स होते ते नंतर काय झाले, पॉवरफुल होत गेले आणि स्वतःची किंगडम तयार झाली. आता हे जे चोला एम्पायर होतं हे काय होते, पल्लवा फ्युडेटर्स होते हे 9व्या शतकामध्ये. ही कॅप्चर्ड तंजोर अँड मेड इट हिट्स कॅपिटल. या विजयालयाने काय केलं, तंजोर कॅप्चर केलं आणि तिथं स्वतःची कॅपिटल बनवली. देअर ही बिल्ड अ टेम्पल टू कमोमरेट हिज असेशन. आणि तिथं आपला प्रवेश झाला त्याच्या स्मरणार्थ त्यांनी काय केलं, तिथे एक देऊळ बांधलं. आदित्य वन सक्सिडेड विजयालया. आता या विजयालयाचा सक्सेसर कोण होता, आदित्यवन. ही डिफिटेड अपराजिता पल्लवा ओव्हरलॉर्ड अँड अनेक्स तोंडाई मंडलम टू चोला किंगडम. त्यांनी काय केलं, पल्लवा ओव्हरलॉर्ड होता अपराजिता म्हणून, त्याला हरवलं आणि तोंडाई मंडलम हे आपल्या चोला किंगडमला जोडून घेतलं.
परांतका वन वॉज सन ऑफ आदित्य. आता त्याचा सक्सेसर आदित्याचा कोण होता? परांतका वन, हू डिफिटेड द पांड्याज अँड कॉन्कर्ड द पांड्या टेरिटरी. त्यांनी या पांड्यन्सना हरवलं आणि त्यांची टेरिटरी आपल्या ताब्यात घेतली. Thus the Cholas brought the southern Tamil territories under their sway. आणि हळूहळू काय झालं, सगळी ही एक बाजू होती साऊथची, ती सगळी ह्या चोलाजनी स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणली. आता त्यातले काही पॉवरफुल राजे होते, त्याच्यामधले काहींची इथे लिस्ट बघूया. पहिलं आहे राजा वन. राजा वन, considered most powerful Chola ruler, became king in AD 985 and expanded the control. हा सगळ्यात पॉवरफुल चोला रूलर म्हणून समजला जातो आणि त्याने काय केलं होतं, खूप मोठी किंगडम स्वतःच्या ताब्यात आणली होती. ही बिगॅन हिज ॲग्रेसिव्ह पॉलिसी ऑफ टेरिटोरियल कॉन्क्वेस्ट. आता हे सगळ्या ज्या राज्य इतर जी होती ती आपल्या राज्याला जोडायसाठी त्यांनी काय काय केलं बघूया. By destroying the Chera navy and attacked कोलैन किंवा आता कोल्लम ज्याला म्हणतो ना, त्यांनी काय केलं, या चेरा नेव्हीला डिस्ट्रॉय केलं आणि या कोलमवरती अटॅक केला. दुसरी गोष्ट काय केली, बाय डिफिटिंग पांड्यन किंग अँड ब्रिंगिंग मदुराई अंडर हिज कंट्रोल. पांड्यन किंगला हरवलं आणि मदुराई आपल्या राज्याला जोडलं. इन्व्हाजन ऑफ श्रीलंका हेल्प हिम टू कॉन्कर इट्स नॉर्दर्न पार्ट. श्रीलंकेवरती त्याने चाल करून गेला आणि त्याचा फायदा त्याला काय झाला, नॉर्दर्न पार्ट त्याच्या ताब्यात आला. हिज नॅव्हल एक्सपिडिशन अगेन्स्ट मालदीव्स वेअर रिमार्केबल. त्याची मालदीवच्या अगेन्स्ट नॅव्हल एक्सपिडिशन झाली ती अत्यंत रिमार्केबल होती. ही देन ओव्हररॅन द ईस्टर्न चालुक्यन कंट्री ऑफ वेंगी. त्याने नंतर काय केलं, ईस्टर्न चालुक्यन कंट्री जी होती वेंगी, त्याच्यावरती काय केलं, त्याच्यावरती आपला कंट्रोल घेतला. राजेंद्र वन वॉज सन ऑफ राजा वन. आता राजाची टेरिटोरियल पॉलिसीज, आपण ॲग्रेसिव्ह टेरिटोरियल पॉलिसीज बघितली, त्याचा सक्सेसर होता राजेंद्र वन. ड्युरिंग हिज रूल द होल ऑफ श्रीलंका वॉज अनेक्स्ड अँड मेड पार्ट ऑफ चोला एम्पायर. त्याचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, त्यांनी पूर्ण श्रीलंका हा आपल्या काय घेतला, चोला एम्पायरला जोडला. ही रिअसर्टेड द चोला सुप्रिमसी ओव्हर द चेरा अँड द पांड्यन कंट्रीज. जेवढ्या चेरा आणि पांड्यन कंट्रीज होत्या त्या यांनी काय केल्या, राजेंद्र वननी पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्या. राजेंद्र वन अटॅक्ड बेंगॉल अँड डिफिटेड द पाला रूलर महिपाला इन 1022 AD. ह्या राजेंद्र वनने काय केलं, बंगालवर अटॅक केला आणि पाला रूलर महिपाला होता त्याचं काय केलं, त्याला हरवलं. बट ही अनेक्स्ड नो टेरिटरी इन नॉर्थ इंडिया. पण तो कुठलीही टेरिटरी आपल्या राज्याला जोडू शकला नाही. टू कमॉमरेट द ओकेजन राजेंद्र वन ॲझ्युम द टायटल ऑफ गंगाई कोंडा चोला. म्हणजे काय, द चोला कॉन्करर ऑफ गंगा. गंगेवरती विजय मिळवणारा म्हणून त्याने काय केलं, स्वतःला एक टायटल करून घेतलं, गंगाई कोंडा चोला म्हणून. ही बिल्ड अ न्यू कॅपिटल नियर द माउथ ऑफ द कावेरी अँड कॉल्ड इट गंगाई कोंडा चोलापुरम. म्हणजे काय, द सिटी ऑफ चोला कॉन्करर ऑफ गंगा. त्यांनी काय केलं, स्वतःला टायटल तर घेतलं आणि एक नवीन कॅपिटल तयार केली. त्यांनी कुठं, कावेरीच्या मुखापाशी, कावेरी नदीच्या मुखापाशी. त्याला काय म्हटलं जायचं, गंगाई कोंडा चोलापुरम. ही सिटी म्हणजे काय, या गंगेवरती कंट्रोल ठेवणाऱ्या चोला एम्पायरची सिटी. विथ हिज नॅव्हल फोर्सेस ही इन्व्हॅडेड मलया पेनिन्सुला and Srivijaya Empire that extended over Sumatra, Java, the neighboring islands and controlled the overseas trade route to China. या नेव्हल फोर्समुळे काय झालं, त्यांना हा ट्रेड रूट चायनाचा होता ते सगळ्यावरती त्याचा काय झाला, कंट्रोल आला. He sent 2 diplomatic missions to China for political as well as commercial purpose. त्यांनी आपले दोन डिप्लोमॅटिक मिशन्स टू चायना. त्यांनी काय पाठवली, 2 माणसं आपली पाठवली. कशासाठी, पॉलिटिकल आणि कमर्शियल पर्पजसाठी चायनाला त्यांनी आपले दूत पाठवले. आफ्टर राजेंद्र वन चोलास कंटिन्युअसली फॉट अगेन्स्ट ईच अदर अँड वीकन देमसेल्व्स. राजेंद्र वन नंतर मात्र हे चोलाज आहे ते सतत एकमेकात भांडत राहिले आणि त्यांनी त्यांची
किंगडम आहे ती स्वतःला वीक करून घेतली. राजेंद्र III was last Chola ruler who was defeated by Pandyan king and thus the Chola empire emerged into Pandya kingdom. राजेंद्र III हा लास्ट चोला रूलर होता आणि पांड्यन किंगनी काय केलं, त्याला हरवलं आणि हे चोला एम्पायर आहे ते पांड्यन किंगडममध्ये मर्ज केलं. आता या चोलाचं ॲडमिनिस्ट्रेशन, मिलिटरी आणि हे कसं होतं हे सगळे डिटेल्स आपण थोडेसे बघूया. द ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग चोलाज वॉज हेरिडिटरी मोनार्की. मोनार्की म्हणजे काय, राजाचाच मुलगा परत राजा व्हायचा असं त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. द किंग वॉज द हेड ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन आणि राजा हा ॲडमिनिस्ट्रेशनचा हेड होता. किंग वॉज द हायेस्ट पॉवर इन द स्टेट आणि राजाला त्या स्टेटमध्ये सगळ्यात हायेस्ट पॉवर होती. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स रिप्रेझेंटेड द मेन डिपार्टमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू ॲडवाइस किंग. त्यांची स्वतःची काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स होते. हे कशासाठी होते तर ॲडमिनिस्ट्रेशन करताना राजा ह्या मेन डिपार्टमेंटची ही लोकं रिप्रेझेंट करत होती आणि राजाला ती ॲडवाईस पण देत होती. द गव्हर्नमेंट वॉज रन बाय व्हेरियस ऑफिशियल्स लाईक पेरुंदनम म्हणजे हायर ऑफिशियल्स आणि सिरुंदनम म्हणजे लोअर ऑफिशियल्स. त्यांच्यामध्ये जे ऑफिसर्स होते त्यांच्यामध्ये हायर आणि लोअर असे 2 ऑफिसर्स होते ज्यांना पेरुंदनम आणि सिरुंदनम म्हणत. आता प्रोव्हिन्शनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चोलाज काय होतं बघूया. चोलाज एम्पायर वॉज डिवायडेड इन टू अ नंबर ऑफ मंडलम्स. मंडलम्स म्हणजे काय, प्रोव्हिन्सेस, ज्याला आपण स्टेट्स म्हणतो तसं, वेगवेगळे प्रदेश. हे एम्पायर वेगवेगळ्या मंडलम्स किंवा प्रोव्हिन्सेसमध्ये डिव्हाइड केलेलं होतं. मंडलम्स वेर डिवायडेड इन टू वालानाडूज, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट म्हणतो. जसं स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, विलेज आहे, तसंच यांचीसुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन प्रोव्हिन्शनल तसंच होतं. हे मंडलम होतं ते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये डिव्हाइड केलेलं होतं. वालानाडूज वेर डिव्हायडेड इन टू नाडूज म्हणजे वेगवेगळ्या गावांचा जो ग्रुप होता त्याचा हा वालानाडूच्या अंडर होता. म्हणजे काय झालं, मंडलम, त्याच्यानंतर वालानाडूज, वालानाडूज नंतर नाडूज. म्हणजे काय, आधी डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर काय आलं, आधी प्रोव्हिन्स, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि ग्रुप ऑफ विलेजेस. द लार्ज टाउनशिप फॉर्म अ सेपरेट ॲडमिनिस्ट्रेशन युनिट कॉल्ड तानियार. आता ह्या लार्ज टाउनशिपमध्ये एक सेपरेट ॲडमिनिस्ट्रेशनचं युनिट होतं, त्याला तानियूर म्हणायचे. मंडलम्स वेअर पुट अंडर द चार्ज ऑफ अ गव्हर्नर. आता हे कोणाच्या अंडर होते, हे प्रोव्हिन्सेस होते, ते गव्हर्नरच्या अंडर होते आणि बहुतेक वेळा हे रॉयल फॅमिलीजलाच बिलॉंग करायचे. ॲडमिनिस्ट्रेशन हॅड 3 असेंब्लीज कॉल्ड उर, सभा किंवा महासभा म्हणायचे, आणि नगरम. या ॲडमिनिस्ट्रेशन 3 असेंब्ली होत्या, उर होती, सभा किंवा महासभा आणि तिसरी नगरम. आता या उरमध्ये कोण कोण होतं असेंब्लीमध्ये. उर वॉज अ जनरल असेंब्ली ऑफ द विलेज विच इन्क्लूड लँड होल्डर्स ऑफ ऑल क्लासेस ऑफ पीपल. म्हणजे जी लोकं होती गावातली त्या सगळे जे लँड होल्डर्स होते वेगवेगळ्या जातीचे धर्माचे त्या सगळ्यांची मिळून एक जनरल असेंब्ली होती, तिला म्हणायचे उर. सभामध्ये काय कोण कोण होतं. ॲपरेंटली अन एक्सक्लुझिव्हली ब्राह्मण असेंब्ली ऑफन रिसिव्ड लँड ग्रँट नोन ॲज ब्रह्मदेया विच वेअर रेंट फ्री. आता या सभामध्ये कोण होतं, ब्राह्मण असेंब्ली होती आणि त्यांना ह्या लँड ग्रँट केल्या जायच्या ब्रह्मदेया, आणि ह्या काय होत्या, ह्या काय होत्या, रेंट फ्री होत्या, त्याचं कुठलंही भाडं त्यांच्याकडनं घेतलं जायचं नाही. तिसरी होती नगरम. नगरम वॉज अन असेंब्ली ऑफ मर्चंट्स, त्याच्यात सगळे व्यापारी होते. वेअर फाउंड मोर कॉमनली इन द ट्रेडिंग सेंटर्स, आणि हे सगळ्या ट्रेडिंग सेंटर्समध्ये ते असायचे. It is remarkable self-government system which existed during the Chola period worked in other villages as well as some extent. हे सेल्फ गव्हर्नमेंट सिस्टीम जी होती अत्यंत रिमार्केबल होती या पिरियडमधली. द ऑटोनॉमी एन्जॉयड ॲट द विलेज लेवल वॉज व्हेरी नोटवर्दी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विलेज लेवलला त्यांना थोडीशी स्वतंत्रता होती, हे खूप महत्त्वाची गोष्ट होती. आता यांचं मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं आपण बघूया. The Cholas has an efficient army and a strong navy. या चोलासकडे इफिशियंट आर्मी पण होती आणि स्ट्रॉंग नेव्ही पण होती. The army consists of infantry, cavalry and elephants. There were as many as 70 regiments which were named after royal titles. आणि अशा 70 रेजिमेंट्स होत्या आणि त्यांना या रॉयल टायटल्सचे
नावं दिली जायची. द किंग हॅड बॉडीगार्ड्स नोन ॲज वेलाईकरर्स. They often sworn to defend their overlord at the cost of their lives and were ready to immolate themselves on the king's funeral pyre. सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या राजाला बॉडीगार्ड म्हणून जे वेल्लाई करार्स होते ना, ते सतत काय असायचे, ह्या ओव्हरलॉर्डला डिफेंड करण्यासाठी सतत त्यांच्या हातात शस्त्र असायची. आणि त्यांचं काय म्हणणं होतं की ह्या राजाला वाचवण्यासाठी ते स्वतःचा जीव पण देतील. आणि कधी कधी अशी सिच्युएशन यायची की दे वेर रेडी टू इमोलेट देमसेल्स ऑन किंग्स फ्युनरल प्रे. म्हणजे राजा जेव्हा जायचा, त्याची डेथ व्हायची, तेव्हा हे पण काय द्यायचे, हे त्याचे जे बॉडीगार्ड्स होते हे स्वतःचा बळी द्यायचे. चोलाज पेड स्पेशल अटेन्शन टू देअर नेव्ही. नेव्हल एक्सपिडिशन मगाशी आपण बघितलं, ह्याच्यावर त्यांनी चोलाजने जास्त अटेन्शन दिलेलं होतं. दीज फोर्सेस कंट्रोल द मलबार अँड द कोरोमंडल कोस्ट. आणि ह्याच नेव्हीमुळे त्यांचा मलबार आणि कोरोमंडल कोस्टवरती कंट्रोल होता. द चोला नेव्ही वॉज सो स्ट्रॉंग दॅट इट डॉमिनेटेड द बे ऑफ बेंगॉल फॉर सम टाईम. इतकी स्ट्रॉंग होती की काही काळ बे ऑफ बेंगॉलवरती त्यांनी कंट्रोल ठेवलेला होता. ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन काय काय होतं बघूया. द चोलाज पेड अटेन्शन टू द इरिगेशन सिस्टीम बिकॉज ॲग्रिकल्चरल प्रॉस्पेरिटी डिपेंड्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर सप्लाय. सगळ्यात महत्त्वाचं काय, इरिगेशन सिस्टीमला त्यांचं स्पेशल अटेन्शन दिलेलं होतं, कारण ॲग्रिकल्चर प्रॉस्पेरिटी ही वॉटर सप्लायवरती अवलंबून होती. कावेरी रिव्हर वॉज युटिलाइज फॉर इरिगेशन पर्पज. आणि या कावेरी नदीचा इरिगेशन पर्पजसाठी उपयोग केला जायचा. एम्बँकमेंट वेर बिल्ड टू प्रिव्हेंट फ्लडिंग. म्हणजे पूर येऊ नये म्हणून मोठीच्या मोठी दगडाची भिंत बांधतात, त्याला म्हणतात एम्बँकमेंट. मेनी कॅनल्स, टँक्स अँड वेल्स वेर कन्स्ट्रक्टेड. आणि वेगवेगळ्या कॅनल्स बांधले गेले, टँक्स बांधल्या गेल्या आणि विहिरी पण बांधल्या गेल्या. रेव्हेन्यू सिस्टीम कशी होती बघूया. लँड रेव्हेन्यू वॉज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ स्टेट इन्कम अँड द लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट वॉज व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड. सगळ्यात महत्त्वाचा इन्कम सोर्स काय होता, तर लँड रेव्हेन्यू होता. त्यामुळे लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे खूप चांगलं ऑर्गनाइज्ड होतं. अटमोस्ट केअर वॉज टेकन ऑन रेकॉर्डिंग ऑफ लँड राईट्स अँड रेव्हेन्यू ड्यूज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ह्या लँड राईट्सचे रेकॉर्डिंग आणि रेव्हेन्यू ड्यूचं हे सगळ्याचे रेकॉर्डिंगची काळजी खूप चांगली घेतली जायची. लँड्स वेअर केअरफुली अँड इलॅबोरेटली सर्वेड अँड क्लासिफाईड फॉर असेसमेंट ऑफ रेव्हेन्यू. आणि ह्या ज्या लँड दिल्या जायच्या त्या काळजीपूर्वक आणि विस्तृतपणे त्याचा सर्वे केला जायचा आणि त्याचं क्लासिफिकेशन रेव्हेन्यूचं मूल्यांकन करण्यासाठी केलं जायचं. रेव्हेन्यू वॉज कलेक्टेड इन कॅश ऑर इन काइंड. म्हणजे वस्तुरूपात किंवा कॅश रूपात सुद्धा हा रेव्हेन्यू कलेक्ट व्हायचा. टॅक्स वॉज एक्झम्प्टेड टू रेसिडेन्शियल पार्ट ऑफ विलेज. आता काही भाग जो होता हा त्यांना टॅक्स घेतला जात नाही. असा कुठला होता, रेसिडेन्शियल पार्ट ऑफ विलेज म्हणजे जिथं लोक राहत होती तो एरिया. अदर लँड्स म्हणजे त्याच्यामध्ये देवळं होती, टँक होते, त्याच्यानंतर चॅनल्स पासिंग थ्रू विलेजेस, या गावातनं त्या गावात जाण्यासाठी जो रस्ता होता, हे सगळे टॅक्सपासून एक्झम्प्टेड होते. अदर सोर्स ऑफ पब्लिक इन्कम वेअर टोल्स, व्हरायटी ऑफ प्रोफेशनल टॅक्सेस, हाऊस टॅक्स, टॅक्सेस ऑन माइन्स अँड फॉरेस्ट, प्लंडर ऑफ द नेबरिंग टेरिटरीज अलॉंग विथ ट्रेड अँड कॉमर्स. म्हणजे जरी एक्झाम्शन होतं तरी कशावर टॅक्स होता बघा, टोल्सवर होता, वेगवेगळे प्रोफेशनल टॅक्स होते, हाऊस टॅक्स होते, माइन्स आणि फॉरेस्टवर टॅक्स होते, किंवा इतर राज्यातनं आणलेली लूट असायची त्याच्यावरती पण हे टॅक्स होते. आणि त्याच्यात अलॉंग विथ ट्रेड अँड कॉमर्स जे काही त्यांचा व्यापार व्हायचा त्याच्यावरही होते. आता ह्या काळातलं स्पेशल फीचर होतं ते म्हणजे टेम्पल आर्किटेक्चर. In the glorious period of Chola Empire, the style of architecture was at its peak. These temples were built in Dravidian style of architecture with a square plan. हे द्रविडियन आर्किटेक्चर मागच्या वर्षी आपल्याला झालेलं आहे. हे द्रविडियन आर्किटेक्चर हे जास्त यातली देवळं जी बांधली गेली ती ह्या स्टाईलची होती. The significant feature of this style was built 5 to 7 story known as Vimana above the chief deity room called the Garbhagruha. म्हणजे जिथं देव ठेवला जायचा तिथं वरती तुम्ही बघितलं असेल काही काही देवळामध्ये 5 ते 7 मजली इतकं उंच आहे. म्हणजे साऊथची टेम्पल तर त्याच्यासाठी फेमस आहेत.
आणि ह्या सगळ्याला काय म्हणायचं, जिथं ते देव ठेवला जायचा त्याला गर्भगृह म्हणलं जायचं. दिस विमाना वॉज लॅटर इक्लिप्स्ड बाय द रिचली ऑर्नामेंटल गेटवे नोन ॲज गोपुरम. आणि याच विमानानं नंतर काय जायचं, तिथं सजवलं जायचं आणि त्यालाच गोपुरम असं म्हणलं जायचं. In course of time, the Vimanas rose higher and higher and these gopurams also became more and more elaborate. म्हणजे तुम्ही जर देवळं बघितली असेल त्याच्यावर इतकं कोरीव काम केलेलं तुम्हाला दिसेल. आणि ही काय नंतर काय झाली, ही गोपुरं होती ती खूप मोर अँड मोर इलॅबोरेटिव्ह झाली. सम फायनेस्ट एक्झाम्पल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर अंडर चोलाज. इथं काही चित्र दाखवलीत बघा मी. तिथं त्या देवळांचा तुम्हाला अंदाज येईल की आज जे देव जिथं असतो तिथून वरती किती उंचच्या उंच ते देऊळ बांधलेलं असतं. त्याच्यामध्ये एक होतं टेम्पल ऑफ कैलाशनाथ ॲट कांचीपुरम, दुसरं आहे बृद्धेश्वर टेम्पल ॲट तंजावर आणि टेम्पल ॲट गंगाईकोंडा चोलापुरम, ज्याचा मगाशी रेफरन्स आलेला होता. ही सगळी टेम्पल आहे, हे फायनेस्ट एक्झाम्पल आर्किटेक्चरचं द्रविडियन स्टाईलचं म्हणून ओळखली जातात. आता इन्स्क्रिप्शन्स, परत आपण रिसोर्सेसमध्ये जाऊया हिस्ट्रीच्या. ह्याच्यावरनं हे चोला एम्पायर होतं हे ओळखता आलं. द चोला इन्स्क्रिप्शन स्टँड्स ॲज अ सोर्स ऑफ इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. काय काय इन्फॉर्मेशन होती आपण बघूया. दे गेव अ विविड पिक्चर अबाउट डोनेशन्स ऑफ लँड्स, टायटल्स, देअर कॉन्क्वेस्ट अँड इम्पॉर्टंट इव्हेंट्स अँड जेनिओलॉजीज. आता ह्याच्यावर काय काय लिहिलेलं असायचं बघा. लँड कोणाकोणाला दिलेले आहेत, टायटल कुठले कुठले दिले आहेत, कुठं कुठं त्याने विजय मिळवलेला होता, महत्त्वाचे इव्हेंट्स कुठले कुठले होते, त्याच्यानंतर कुठला राजा आला, त्यांची वंशावळ जी होती, हे सगळं या इन्स्क्रिप्शनवरती दिलेलं होतं. द कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन्स आर ब्रॉड शीट ऑफ कॉपर ऑन विच द इन्फॉर्मेशन वॉज एनग्रेव्ड ऑर एम्बॉस्ड. आता ह्याचा रेफरन्स आपल्याला रिसोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये येऊन गेलेला आहे. ही कॉपर प्लेटचं इन्स्क्रिप्शन होतं आणि त्याच्यावरती काय केली होती, एक मोठीच्या मोठी शीट होती कॉपरची आणि त्याच्यात ही सगळी इन्फॉर्मेशन काय केली होती, कोरलेली होती. दे आर टाईड टुगेदर विथ अ थिक रिंग अँड क्राउंड बाय अ सील ऑफ डायनेस्टी. ते चित्रात दाखवलंय बघा. ही एकत्र बांधलेली होती आणि त्याच्यावरती त्या डायनेस्टीचा शिक्का होता, सील होतं. द चोला इन्स्क्रिप्शन्स आर ऑल्सो ऑफ अ ग्रेट हेल्प टू स्टडी द सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल लाईफ ऑफ चोला एम्पायर. आणि हे इन्स्क्रिप्शनचा उपयोग कशासाठी होतो, तर सोशल लाईफ तेव्हाचं कसं होतं, लोक कशी होती, ती काय प्रकारची काम करत होती, कास्ट सिस्टीम कशा होत्या, हे सगळं त्याच्यात येतं. इकॉनॉमिक म्हणजे ट्रेड आणि कॉमर्स कसा होता, पॉलिटिकल लाईफ, वेगवेगळे राजे कुठले कुठले होऊन गेले, ह्या सगळ्यासाठी ह्या चोला इन्स्क्रिप्शनचा आपल्याला खूप मदत होते. परंतका वन्स इन्स्क्रिप्शन ऑफ उत्तरामेरूर टेम्पल ऑफ चिंगलपुट डिस्ट्रिक्ट तमिळनाडू प्रोव्हाइड्स डिटेल ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अँड विलेज असेंब्लीज. आता इथं परंतका वन्स इन्स्क्रिप्शन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आपल्याला बघायला मिळतात बघा. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि विलेज असेंब्लीज तमिळनाडूमध्ये कुठल्या कशा होत्या त्याचे सगळे इन्स्क्रिप्शन ह्या इन्स्क्रिप्शनवरती आपल्याला डिटेल्स सापडतात. इथं आपण काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे रिजनल एम्पायर बघितले. त्याच्यात चोला एम्पायरचा आपण स्पेशल स्टडी केलेला होता. मग त्यांची मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन कसं असेल, प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन कसं असेल, टेम्पल आर्किटेक्चर असेल, रेव्हेन्यू सिस्टीम असेल, त्याच्यानंतर मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, लोकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचे केस स्टडी आपण बघितला. कुठले कुठले राजे होऊन गेले बघितले. आणि ह्या रिजनल एम्पायरला खूप महत्त्व दिलं गेलं. आणि पूर्ण इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल की कसं हे सगळ्या डायनेस्टीज बदलत गेल्या. आता ह्या चॅप्टरवरती ह्याला जास्त मार्क कशाला येतात, तर ह्या डायनेस्टीज कुठल्या होऊन गेल्या, त्याच्यानंतर त्यांची टेरिटोरियल एक्सपान्शन कशी झालेली आहे, त्याच्यानंतर चोलाजमध्ये जे मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनवरती जास्त फोकस आहे त्याच्यावरती 4 मार्काचा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर राजाचं रोल काय होता चोला एम्पायरमध्ये, हे सगळे डिटेल्स आपल्याला तिथं मिळतात. किंवा ऊर सभा, ते मगाशी आपण बघितलं ना 3 रुरल ॲडमिनिस्ट्रेशन होती त्याच्यामध्ये, तर ते त्याच्यावरती एक आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे काय, हे सगळा व्हिडिओ आहे हा तुम्ही डिटेलमध्ये बघा. आणि हे रिजनल एम्पायर कशी तयार होत गेली. एका मोठ्या राजाने फक्त हे काय केलं, लँड देत गेल्या त्या लॉयल्टी लोकांची राहण्याकरता, आणि त्याच्यातनं टेरिटोरियल एक्सपान्शनच्या डिझायर्सच्या पोटी ही मोठी किंगडम्स कशी तयार होत गेली, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलं. इथं आपला हा चॅप्टर संपतो. ह्याचे सगळे डिटेल्स PPT आहे ही आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तो इथं आपण हा चॅप्टर संपवतो.
Thank you.